हॅलो, गुड मॉर्निंग. वेलकम टू माय चॅनल. आणि आज आपला खूप 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 जास्त प्रोडक्टिव्ह असा दिवस सुरू आहे. कारण सकाळी छान 5:30 वाजता उठले मी. त्यानंतर मुलांची शाळा आहे. ते तुम्हाला सगळं आता रुटीन माझं माहिती झालंच आहे. बट त्यातले त्यात आज माझं अजून 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 मस्त आणि भारी असं रुटीन सुरू झालं आहे. ते म्हणजे मी छान रात्री झोपताना बुक रीड करते आणि मला त्याचा रिझल्ट इतका भारी आला आहे की रात्री मला मी कुठे बघून बोलते, यार इकडे कॅमेरा इकडे काय बघतोय. ठीक आहे. तर रात्री मला बेडवरती पडल्यानंतर 1 ते 1.5 तास झोप नाही लागत. मी मोबाईल चालत बसते. त्यानंतर मोबाईल जर मी ठेवला तर लिटरली मला पुढचे 20 आणि 25 मिनिट असं विचार करायला लागतो की वाव, मी दिवसभर असं झोपेची वाट पाहत होते. किंवा मग दुपारी माझं काम सुरू असलं, मोबाईल समोर असला आणि मी एखादी मीटिंग वगैरे असेल, ज्यावेळेस मला खूप झोप येते, तर मग मी त्या सिच्युएशनची विचार करते की तिथे मला किती झोप येत होती. तर मग मला आता टाईम भेटला, मी छान झोपले, किती छान असं वगैरे. आणि मग मला कुठेतरी झोप लागते. इन शॉर्ट, मला झोपायला खूप जास्त प्रॉब्लेम्स येतात मोबाईल पाहून असं ठेवलं ठेवलं. बट बट रात्री पहिल्यांदा आयुष्यात माझ्या मी मोबाईल झोपायच्या खूप आधी, म्हणजे अर्धा पाऊण तास आधी बाजूला ठेवला आणि एक छानसं पुस्तक हातात घेतलं, जे की बिलकुल छानसं नव्हतं, काहीही त्याला अर्थ नव्हता. बट म्हणलं ठीक आहे, आपल्याला तर ट्राय करायचं, सुरुवात करायची आहे, तर आपण जरा बघूया, नाही का. तर असं एक पुस्तक हातामध्ये घेतलं आणि थोडंसं वाटलं असेल मी, त्यानंतर मला एवढी गुंग लागली, मग मी उठून पुस्तक ठेवलं. तर पण माझी झोप होती काय माझ्या डोळ्यामध्ये. पुस्तक ठेवलं, चष्मा काढून ठेवला आणि झोपले. आणि लिटरली मला 1 मिनिट पण नाही लागला झोपायला. मस्त गाढ झोप लागली आणि सकाळी डिरेक्ट मला जाग आली. तर माझ्यासाठी ही गोष्ट खरंच खूप छान होती आणि मोठी होती. त्यानंतर खरी गोष्ट आहे आजची. सकाळी मी उठले. वेट, माझे केस मला खूप 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 प्रॉब्लेम, आता मला हातात पकडायची गरज नाही आहे. तर बघा, तर रात्री 1 मिनिटात झोप तर लागलीच आहे मला. त्याचबरोबर सकाळी जेव्हा माझा अलार्म वाजला तेव्हा मी अगदी एकदाही स्नूज न करता उठले व्यवस्थित. आणि म्हटलं की छान पॉझिटिव्हली आजचा दिवस सुरू करूया. आपण जे म्हणतो ना की चालू दे, जसं चाललंय तसं मस्त आरामात आपलं रुटीन करूया, छान वाटतंय हेच. तर ते सगळं मी असं तोडायचा प्रयत्न केला आहे काल रात्रीपासून. आणि पहिली गोष्ट सक्सेसफुली झाली आहे माझी, की मोबाईल यूज न करता मी झोपले आणि सकाळी छान उठले. सकाळी उठल्यानंतर मी सगळ्यात पहिले किचनमध्ये गेले. माझ्यासाठी गरम पाणी केलं, जो आवळा ज्यूस मी घेते तो ज्यूस घेतला. आणि त्यानंतर 15 मिनटं गॅलरीमध्ये छान उभं टाकले, की हां, मी बाहेर बघते आहे, विचार करते की आज दिवसभर काय करायचं आहे वगैरे, सगळं 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 शांततेत. पण त्यानंतर 5:45 वाजता मला लक्षात आलं की आता आपली मुलं जाणार आहेत शाळेत, आपल्याला कामाला लागावं लागणार आहे, आपलं सेल्फ केअर बास झालं. त्यानंतर फटाफट मी किचनमध्ये गेले, स्वयंपाक वगैरे सगळं 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 करेपर्यंत मला 6 ते 5:45 वाजले. तर 5:45 वाजता डॉट माझा मुलगा घराच्या बाहेर पडतो, मोठा मुलगा शाळेसाठी. त्यानंतर 15 मिनटं म्हणजे माझी जी पुतणी घरी आहे माझ्याकडे असते, ती सगळ्यांना माहिती आता. तर 30.7 वाजता घराबाहेर पडते, तीही केली. त्यानंतर मी लगेचच किचन आवरायला घेतलं आणि मस्त किचन आवरल्यानंतर नाश्ता करून घेतला सगळ्यात पहिले. तर 8:30 पाऊण 9च्या दरम्यान माझा नाश्ता झाला. 9 वाजता डॉट माझे मिस्टर आणि माझा छोटा मुलगा घराबाहेर पडले शाळेत आणि ऑफिसला, असं. तर त्यानंतर घर आहे रिकामं. घर रिकामं म्हटल्यानंतर मला एकतर सगळ्यात आधी 11 सव्वा, बोलण्याच्या नादामध्ये मी हे विसरले की माझं ऑफिसचं टायमिंग ऑलरेडी सुरू झालं आहे आणि मला जर मॅनेजरने मेसेज वगैरे केला तर मला रिप्लाय द्यावा लागणार आहे. 11:20 झालेत बरं का आता. तर मग छान एक 10 वाजेपर्यंत माझं सगळं काम आवरलं होतं. 9ला घराबाहेर दोघंही पडली. त्यानंतर 9:30 वाजेपर्यंत मी घरातली आवरावर केली. 9:30 ते 10 वाजेपर्यंत कपडे आणि भांडी राहिली होती. किचनमध्ये भांडी एवढंच राहिलं होतं माझं काम. तर तेवढंही करून घेतलं मी. डॉट 10ला मी फ्री आहे. 10 ते संध्याकाळी 6पर्यंत मी आता माझं ऑफिसचं काम आहे. तर 11 ते 6 माझं ऑफिसचं काम असतं, मध्ये 1 तास सुट्टी असते. बट एक म्हणतो ना आपण घरातल्या कामातून मी आत्ता 10 ते 6 फ्री आहे. 10 वाजता मी म्हटलं की चला आता आपण व्हिडिओ शूट करूया. ठीक आहे, व्हिडिओ शूट करूया. तर मला कॉन्सेप्ट पाहावी लागणार आहे, मला डायलॉग्स पाहावे लागणार आहेत. तर ते सगळं करण्यासाठी मला पुढचा अर्धा तास गेला. 10:30पर्यंत मी कुठला व्हिडिओ शूट करायचा, काय करायचं, मी एक शॉर्ट शूट केला आहे स्किन केअरचा, फेस वॉशचा. हे बघा, मी फेस वॉश करून त्यानंतर अजून तरी काय नाही केलं आहे, फक्त सनस्क्रीन वगैरे लावली, जी बेसिक असते. तर फेस वॉशचा व्हिडिओ शूट केला, जो की मला करायचा होता. रेनेचा एव्हरीडे फेस वॉश खूप हायपला आहे सध्या. तर म्हटलं त्याचं जरा आपण बघूया की काय नक्की, नाही का. तर तो व्हिडिओ शूट केला, त्यासाठी कॉन्सेप्ट, डायलॉग सगळं 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 पाहून घेतलं, ते व्हिडिओ शूट केला. आणि आता एडिटिंग बाकी आहे. बट ऑलरेडी 11 वाजता माझं लॉग इन करून झालं आहे, ते सुद्धा छान. आणि 11:22 झालेत आता. बट आता मी काही नाही करू शकणार आहे. म्हटलं चला आपण थोडासा यूट्यूबसाठी व्हिडिओ शूट करूया. आणि मला हे सगळं तुमच्यासोबत शेअर पण करायचं होतं, कारण हे खरंच खूप छान आहे. मला इतकं आवडलं हे सगळं की स्वतःला ना असं थोडंसं काढलं पाहिजे आपण. एक सेफ झोन म्हणतो, कम्फर्ट झोन होतो ना, तसं तोडला पाहिजे. त्याच्यामुळे खरंच खूप भारी वाटतं आणि मला हे सगळं शेअर करायचं होतं, जो की मी करून झालं आहे. आता बाय बाय, मी परत
कामाला लागते. ऑफिसचं काम कंप्लीट झालं की मधल्या 1 तासामध्ये मला जर खूप झोप नाही आली तर 1 तासामध्ये मी परत एडिटिंग किंवा काहीतरी करणार आहे असं माझ्या डोक्यात आहे. 5:30ला मी माझं ऑफिसचं सगळं काम आवरणार आहे, कारण मग जो उरलेला अर्धा तास असतो त्यामध्ये आपल्याला रिपोर्टिंग करायची असते की आपण दिवसभरात काय केलं. तर ते मी असंच करणार आहे की हां, मध्ये वेळ भेटला तेवढा अर्धा तास मी ॲडजस्ट करणार आहे. 5:30ला डॉट ऑफिसला लॉग आउट करणार आणि त्यानंतर मी स्वयंपाक करायला लागणार. 5:30 ते 6:30 माझा स्वयंपाक रेडी झाला पाहिजे. 5:30 ते 6:30 राईट. 6:30 ते 7:30 नथिंग. 7:30 वाजता डॉट मी जेवायला बसणार आहे. 7:30 ते 8 माझं जेवण होईल, कारण मला पाहायचं असतं काय काय. आणि आजपासून आपला बिग बॉसचं पण थोडंसं हे होणार आहे, कारण 9 वाजता डॉट बिग बॉस सुरू होतो. 9 ते 10:30 बिग बॉसच असतो. पण मग झोपायचं कधी, उठायचं कधी. त्यामुळे मी म्हटलं की नको, आपण एवढी पण मजा नाही येते बिग बॉसमध्ये. बिग बॉस असं ना डल सुरू आहे. त्यामुळे म्हटलं की आता मी बिग बॉस नाही पाहणार आहे. सकाळी रिपीट टेलिकास्टमध्ये हॉटस्टारवरती पाहील. तर त्याचा पण टाईम मॅनेजमेंट झाला आहे. 10 वाजता डॉट मी झोपणार आहे. 9:30 वाजता मी डॉट मोबाईल बाजूला ठेवणार आहे. 9:30 ते 10 परत रीडिंग आणि 10 वाजता मी डॉट झोपणार आहे. तर बघा, असं माझं सगळं रुटीन आहे. आणि मला माहिती आहे हा व्हिडिओ बराचसा बोरिंग वगैरे झाला असेल, कारण मी काहीच नाही दाखवले व्हिज्युअली तुम्हाला. मी फक्त तुमच्याशी बोलते आहे. बट मला हे तुमच्यासोबत सगळ्यांसोबत शेअर करायचं होतं, आणि हे माझ्यासाठी पण थोडंसं आहे की मी ह्या तारखेला ह्या वेळी हे केलं होतं, जे की मी किती लाँग डेजपर्यंत करू शकले, किंवा मग मी मध्येच कुठेतरी कोलमडले. आता बघूया, हा माझा पहिला दिवस आहे की मी काहीतरी नवीन सुरू केलं, काहीतरी स्वतःसाठी नवीन. आणि माझं माहिती आहे का, बेसिक स्वभाव असा आहे की मला आत्ता भूक लागली, मी आता जेवणार. मला आत्ता झोप आली, मी आत्ता झोपणार. किंवा मला आता टाईम भेटला आहे, मला असं छान मोबाईल पाहायचा, तर मग मी मोबाईल तासंतास पाहत बसणार. आणि मग ते रिग्रेट पण नाही होणार मला की मी मोबाईलच पाहिला, टाईम वेस्ट केला, असं नाही होणार. मला काय होणार की हां, माझंच तर आयुष्य आहे छान, आता एकच तर आयुष्य भेटलं आहे, त्यातून आपल्याला सुख मिळते, मी खुश आहे त्या गोष्टीतून, तर मी ते करणार. तर मग हे असं असतं, मी कितीही चुका करू द्या, मला माझं मन त्या गोष्टींना ना असं जस्टिफाय करते की हां, तू खुश आहेस ना, तू खुश आहेस ना, संपलं. पण काही गोष्टींमध्ये मी आता हे सगळं तोडणार आहे. मी खुश असले तरी पण मी नाही करणार आहे. मी चांगल्या गोष्टींमध्ये खुश होण्याचा प्रयत्न करेल थोडासा. तर चला, आजचा हा आपला पहिला दिवस होता. आता संध्याकाळी मी परत व्हिडिओ स्टार्ट करणार आहे. स्टार्टिंग संध्याकाळपासून करणार आहे की मला बघा मी काय करू शकले किंवा नाही करू शकले. तर उद्याचा व्हिडिओ पाहायला नक्की विसरू नका. बघूया मी कुठपर्यंत जाते. ओके, बाय.